तर आज आपण पाहणार आहोत सगळ्यांच्या आवडीची लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत म्हणजेच भेंडीची भाजी. भेंडी सगळ्यात आधी छान धुवून घेतलेली आहे, नंतर ती पुसून बारीक कापून घेतलेली आहे. फक्त उभ्या प्रकारात कापलेली आहे, छोटी बारीक कापलेली नाही आहे. तर सगळ्यात आधी आपण कढई गरम करायला ठेवली गॅसवर. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं, नंतर मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि भरपूर असं लसूण तडतडून दिलेलं आहे छान. त्यानंतर कांदा कापून घेतलेले 2 कांदे कापून घेतलेत मी. पूर्ण बारीक कापलेला नाही, उभा कापून घेतला आहे छोटा, आणि तो मधून अर्धा केलेला आहे. जाडसर कांदा परतला की छान लागतो आणि भाजी शिजून झाल्यावर पण तो छान लागतो चवीला, तेल आणि मीठ असल्यामुळे. तर आपल्या ह्या फोडणीमध्ये कांदा छान परततोय. परततानाच मी मधून मीठ टाकलेलं आहे, ज्याने की कांदा लवकर शिजायला मदत होते जराशी. कांदा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे. त्यानंतर आपण रेमेचा काळा मसाला टाकून घेतला आहे. त्याच्यात तुम्ही मिरची पावडरही टाकू शकता आणि हिरव्या मिरचीचं वाटणही टाकू शकता. तर मला त्या दिवशी मसाल्याची करायची होती म्हणून मी आपला रोजचा काळा मसाला घेतला. हे पहा, त्यानंतर मी अशी भेंडी कापून घेतली होती, मधून 3 भाग करून त्याचे उभे तुकडे केले होते. सो हे सगळं छान परतून झाल्यावर त्यामध्ये आपण भेंडी टाकलेली आहे छान, आणि हे परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मी भेंडी पुसून डायरेक्ट कापलेली आहे आणि तीच ह्या फोडणीमध्ये टाकलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हीच भेंडी झाली ना, कापून झाली की आपण थोड्याशा तेलावर तिला परतून घ्यायची, म्हणजे भाजून घ्यायची, जेणेकरून त्याचा चिकटपणा पूर्ण जातो. तर मी ते न करता हे केलेलं आहे आणि मीठ टाकून घेतलं आहे नंतर, आणि आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणि ही भाजी खूप छान लागते आणि पटकन होते. फक्त कापायला तो अवधी लागतो, बाकी रेसिपी खूप लवकर होते. नक्की करून पहा. तुम्हाला आवडती आहे नाही आवडती आहे नक्की रेसिपी सांगा. तुम्ही कशी करता हे पण सांगा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.